चला जीवाची मुंबई करूया असं म्हणत मुंबई फिरण्यासाठी अनेक पर्यटक या मुंबईत रोज दाखल होत असतात। मग काय, त्यांना दाखवली जाते ती CSTची भव्य सुंदर इमारत, गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट, उंचच उंच इमारती आणि सगळ्या पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असलेला मुंबईचा समुद्र किनारा। पण हाच समुद्र अनेकांच्या उपजीविकेचं साधन आहे ह्याची कोणाला माहिती नसते। ह्याच समुद्र किनारी अनेक समाज जन्माला आले, ज्यांनी या मुंबईला घडवलं, वसवलं। मागच्या एका भागात मी कोळी समाजाबद्दल जाणून घेतलं। आजच्या या भागात अशाच एका कणखर आणि मुंबईचा मूळचा रहिवासी असलेल्या समाजाबद्दल जाणून घेणार आहे, तो म्हणजे आगरी समाज। सुरू करूया आपल्या खाद्य भ्रमंतीला। महाराष्ट्रातल्या या आगरी समाजाला आगले किंवा खार पाटील म्हणून देखील ओळखलं जातं। आगरी समाजाच्या जन्माची एक आख्यायिका आहे। या आगरी समाजाचा एक इतिहास आहे, एक आख्यायिका आहे, एक गोष्ट आहे। असं म्हणतात की काही शेकडो वर्षांपूर्वी एक ऋषीमुनी होऊन गेले, ज्यांना 2 पुत्र होते। एकाचं नाव अगला आणि एकाचं नाव मगला। अगल्याला असा आदेश दिला गेला की समुद्रापासून जे मीठ तयार होतं त्या मिठावर तू उदरनिर्वाह कर, आणि मगलाला सांगितलं गेलं की समुद्रात जे मासे आहेत त्या माशांवर तुझा उदरनिर्वाह होऊ दे। मंगलाचे जे पुढचे वंशज होते त्यांना कोळी असं म्हटलं गेलं, आणि अगलाचे जे वंशज होते त्यांना आगरी असं संबोधलं गेलं। आणि त्याचमुळे आगरी आणि कोळी या दोन्ही समाजामध्ये आपल्याला साधर्म जाणवतं। असं समजलं जातं की आगरी हे नाव आगार या शब्दावरून देखील घेतलं गेलं असावं। आगरी लोक कष्टाळू। आगरी लोक आजही मिठा घरात काम करताना दिसतात। आगरी समाज हा शेतीप्रधान समाज देखील आहे आणि समुद्रकिनारी वसल्यामुळे आज मासेमारी देखील करत असतो। अतिशय कष्टाळू आणि कणखर असा हा समाज। अशा या समाजाच्या शोधात आम्ही निघालो आणि पोचलो मुंबई जवळच्या कोपरा गावात। आगरी संस्कृतीमध्ये, आगरी समाजात या आगरी स्त्रियांचं खूप महत्त्व आहे, कारण आगरी स्त्री आणि पुरुष हे एकमेकांसमान आहे असं समजलं जातं, कारण ते एकत्र काम करतात, आपलं घर चालवतात, खांद्याला खांदा लावून एकत्र काम करतात। समाजातल्या अनेक स्तरांमध्ये, विविध स्तरांमध्ये खूप विविध प्रकारच्या प्रथा आहेत। त्यातली एक फार घाणेरडी प्रथा म्हणजे हुंडा। पण आगरी स्त्रियांचं महत्त्व इतकं आहे की त्यांच्यातल्या या प्रथेला पाप समजलं जातं। हुंडा देणं आणि घेणं हे पाप आहे। याच्यावरनंच आपल्याला लक्षात येतं की या आगरी स्त्रियांचं किती महत्त्व आहे ते। मुंबईपासून इतक्या जवळ हे गाव असल्याने तिथेही शहरीकरण झाल्याचं दिसतं, कारण लहान कौलारू घर शोधायला गेलो तर नावाला एखादं सापडतं, बाकी सगळ्या टोलेजंग इमारती। बदल हा सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो, पण तरीही त्या बदलात सुद्धा आपली संस्कृती, आपली भाषा, आपल्या रीती परंपरा आणि खाद्य संस्कृती देखील जपून ठेवणं हेही तितकंच महत्त्वाचं। समुद्रकिनारी वसल्यामुळे आगरी खाद्य संस्कृतीत देखील मासे आणि त्यापासून तयार होणारे विविध प्रकार आढळतात, आणि अशाच रीती परंपरा जपून ठेवल्या त्या कोपर गावच्या तांबोळी कुटुंबियांनी। आज माझ्यासोबत आहे तांबोळी कुटुंबातल्या महिला। त्या मला काही खास चटण्या करून दाखवणार आहेत। ज्या तांबोळी कुटुंबियांनी ही परंपरा जोपासलेली आहे त्याच तांबोळी कुटुंबातल्या स्त्रिया आज माझ्यासोबत आहेत। त्या मला वेगवेगळे खाद्यपदार्थ, आगरी संस्कृतीतले खाद्यपदार्थ करून दाखवणार आहेत। आगरी संस्कृतीत आपल्याला माशांपासून काही चटण्या तयार केलेल्या आपल्याला दिसतात, त्या मला करून दाखवणार आहेत। इथे बघितलं तर कोळी आणि आगरी या दोन्हीही समाजात माशांचं तितकंच महत्त्व आहे, आणि तेच त्यांच्या खाद्य संस्कृतीही आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघूया। तुम्ही काय करणार आहात आज माझ्यासाठी? कुठली चटणी करणार आहात? मी बोंबलाची चटणी करणार आहे। हे मी भाजलेले आहेत। हे बोंबील भाजलेले आहेत? हां, भाजलेले आहेत ते। हे म्हणजे पावसाळ्यात हे आपल्याला करायला खूप चांगलं वाटतं। तर याच्यामध्ये गरम हे केलेले आहे भाजून वगैरे। हां हां,
त्याच्यासाठी लागणारं साहित्य मला लागणारं सांगा. साहित्य सांगते तुम्हाला. हा लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सर्व मी एकत्र करून हे मिश्रण केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद, कांदा आणि चवीनुसार मीठ. बरं, आता आपण कृती करूया. ठीक आहे. काय टाकायचं आधी? पहिल्यांदा तेल टाकते. त्याच्यानंतर मी आता कांदा टाकते. हां, आपल्याला पाहिजे तेवढं कांदा टाकू शकतो त्याच्यामध्ये. थोडं थोडं ते कांद्याला परतून घ्यायचं. जरासं लालसर झाल्यानंतर हां. त्याच्यामध्ये मग हे टाकायचं मिश्रण. जे तुम्ही वाटण केलेलं वाटण आहे केलेलं आहे ते ना, टाकायचं. ते लालसर झालेलं आहे. मी त्याच्यामध्ये आपलं हा मिश्रण केले ते टाकते. आपल्याला पाहिजे तेवढं टाकलं तरी चालेल. हे थोडं आता लालसर झालेलं आहे आपलं. त्याच्यामध्ये आता थोडी हळद टाकायची. हे टाकू? हां, टाका. एवढी पुरे? हां, थोडी बस. म्हणजे त्याला रंग चांगला येतो. हळद टाकल्यानंतर रंग चांगला येतो. हे झालं? हां, आता आपल्याला ते भाजलेले आहेत ना कोबील, ते टाकायचे. त्याला परतून परतून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता थोडं मीठ टाकायचं आपल्याला चवीनुसार. परतून घेतल्यानंतर हां, चवीनुसार परतून मीठ टाक. घेतल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. त्याला झाकण वगैरे काहीच ठेवायचं नाही, असंच परतून घ्यायचं. आणि मग त्याच्यामध्ये असं कडकपणा येतो. अच्छा, तो कडकपणा आला की ते झालं. बरोबर. हे झालेलं आहे आणि झाल्यानंतर त्यांनी आधीच करून ठेवलेलं आहे ते त्या दाखवणार आहेत. मी असं केलेलं. झाल्यानंतर हे असं दिसतं. ही चटणी कशाबरोबर खातात ताई? तांदळाच्या भाकरीबरोबर. तांदळाच्या भाकरी. ही झाली बोंबलाची चटणी. आता मला कोण अजून कुठला एक वेगळा पदार्थ दाखवणार आहेत ते सांगू शकाल? आता तुम्हाला सुकट दाखवायचे आहे. आणि 2 सुकटीचे प्रकार असतात. कर्दी सुकट असते आणि दुसरे एक कोलंबीचे असे सुकट असते. आत्ताच आपण बोंबलाची चटणी पाहिलेली आहे आणि आता आपल्याला अजून एक वेगळा पदार्थ, चटणीचाच एक भाग बघायला मिळेल. तोही आपल्याला दाखवणार आहेत. तुमचं नाव? माझं नाव उज्ज्वला ठाकूर. अच्छा, आपल्याला आता काय दाखवणार आहात? मी तुम्हाला आता दांडी सुकट कशी फ्राय करायची ते दाखवणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय काय? त्याच्यासाठी लागणारं साहित्य हळद, मीठ आणि थोडं तिखट. अच्छा, हळद, मीठ आणि तिखट. आणि ही सुकट आहे, ही मी भाजून घेतलेली आहे. अच्छा, थोडी आता मी तेलामध्ये फ्राय करणार आहे. बरं, चालेल. मी अगोदर तेल टाकणार आहे कढईमध्ये. तेल गरम झाल्यानंतर ही सुकट टाकायची. हे थोडे परतून घ्यायचे आहे. या चटण्या कधी कधी खाल्ल्या जातात? या चटण्या जास्त पावसाळ्यात खाल्ल्या जातात. अच्छा, कारण आता आम्ही उन्हाळ्यात शिकवतो त्यांना, म्हणजे सुकी मच्छी, आणि नंतर पावसाळ्यात मिळत नाही, तर ती तशी आम्ही साठवून ठेवून नंतर पावसाळ्यात बनवतो. बनवता. आता थोडं मी याच्यात मीठ, हळद आणि तिखट घालणार आहे. अच्छा, चवीनुसार आपल्या थोडी हळद, थोडं तिखट आणि थोडं हे मीठ घालणार आहे. अच्छा. नंतर ही फ्राय अशी परतणार आहे. ही परतून झाल्यानंतर ह्या सुकटीला जेव्हा आपल्याला वाटले का थोडी थोडी कडक झाली आहे, तेव्हा 5-10 मिनटं फ्राय करून ही आपल्याला काढायची आहे. थोडा कुडकुडीतपणा आला पाहिजे, म्हणजे चवीला पण चांगली लागते आणि खाण्यास पण चांगली लागते.
हे सगळ्या चटण्या वगैरे आपण लग्नात खातो का? लग्नात एखादी काहीतरी वेगळी ह्या सुट्टीला तर लग्नामध्ये भरपूर महत्त्व आहे, कारण आमच्याकडे आगरी लोकांमध्ये म्हणजे हळदीच्या एक दिवशी अगोदर तळण म्हणून काढलं जातं. तळण झाल्यानंतर अशी प्रथा आहे आगरी लोकांची की ही सुकट त्या तव्यामध्ये फ्राय केली जाते. अच्छा. आणि फ्राय केल्यानंतर सर्वांना ही सुकट खायला देतात. आता ही आपली बनवून झालेली आहे. हा. ती बनवून झाल्यानंतर कशी दिसते ते आम्हाला काढून लालसर दाखवता? दिसते. हां. आणि म्हणजे या सुकटीला कुडकुडीतपणा आला पाहिजे, म्हणजे अच्छा. ही सुकट कडक झालेली पाहिजे. ही अशी दिसते बरोबर? हा, अशी दिसणार. ही फ्राय अच्छा. केलेली आहे. आता ह्याच्यानंतर अजून एक काहीतरी मला असा वेगळा पदार्थ तुम्ही दाखवणार होता. हा, ती आंबाडीची सुकट दाखवणार आहे. आंबाड्याची सुकट. हां, त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय आहे? तुम्ही कशावर तव्यावर करताय का? हो. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे लसूण, कोथिंबीर, मिरची, कांदा, हळद आणि मीठ आणि थोडंसं तेल. बरं. हां, आता आपण सर्वप्रथम याच्यामध्ये थोडं तेल घालून घेऊया. तेल आता गरम होत चाललेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हा कांदा थोडा घेऊया. आता कांदा थोडा भाजून झालेला आहे. हां. आता ह्याच्यात काय टाकायचं? याच्यामध्ये हळद टाकायची अच्छा. आणि थोडं मीठ टाकायचं चवीनुसार. बरं, कांदा भाजून झाला की त्याच्यात थोडी हळद टाकायची. हो, थोडं मीठ. आता हे जे सगळं मिरची, लसूण आणि कोथिंबीरचं आपण पेस्ट केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये हे आंबाडा घालते मी. ही आंबाडा म्हणजे प्रॉन्स, छोटे हो. छोटे 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 प्रॉन्स ज्यांना त्यांनी वाळवलेलं आहे. आपण जेव्हा थळला गेलो होतो तेव्हा थळला सुद्धा हे प्रॉन्स आपल्याला वाळत घालताना दिसत होते. ही आंबाड्याची चटणी तयार झालेली आहे आणि ही तयार झाल्यानंतर तुम्ही तयार करून ठेवली आधी असं मला कळलंय. त्यामुळे ती कुठली आहे? ही आहे ती आंबाडीची चटणी. अच्छा. आंबाड्याची चटणी झालेली आहे, तेंडलाचं सुकट झालेलं आहे आणि शिवाय बोंबलाची चटणीसुद्धा झालेली आहे. मी ह्या सगळ्या गोष्टी आता चाखून बघणार आहे, कारण ह्या खातात भाकरी बरोबर. बरोबर आहे, पण मी तसंच चाखून बघायचा प्रयत्न करते. मुंबई, त्याला लाभलेला समुद्रकिनारा. मुंबईत अनेक ठिकाणी आपल्याला मध्ये मध्ये खाडी लागते आणि त्या खाडीवरची ही खारफुटीची झाडं दिसतात. खारफुटीची झाडं पर्यावरणाचा समतोल राखण्याचं अतिशय महत्त्वाचं काम करत असते. बदल हा घडतच असतो. शहरीकरणामुळे ही खारफुटीची झाडं सुद्धा नाहीशी होताना दिसत आहेत. पण अनेक ठिकाणी मध्ये मध्ये आपल्याला थोडेसे का होईना पण ही खारफुटीची झाडं दिसतात, ती या आगरी समाजामुळे. कारण हा समुद्र, ही खारफुटीची झाडं हाच त्यांचा देव आहे. हा देव त्यांना सोडून जाऊ नये म्हणून ते आतोनात प्रयत्न करत असतात. आजच्या खाद्यभ्रमंतीच्या भागात आपण अनेक गोष्टी पाहिल्यात. आज आपण इथेच थांबूया. कॅमेरामन श्रीकांत आणि उत्तमसह मी शेफाली साधू, ABP माझा, खारघर.